नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा. हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मधले काही दिवस कुठलाही व्हिडिओ पोस्ट करता आला नाही. लग्नसराई, पार्लरचे ऑर्डर आणि परीक्षांचं सीझन यामुळे. त्यासाठी माफ करा. आज जर व्हिडिओवरती नवीन आलेले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. सुट्ट्या लागलेल्या आहेत. घरामध्ये मुलीला खूप वेळ आहे. मग दिवसभर खायला हवंय. दिवसभर गोड काय करणार? मग मी हा बेकरी स्टाईल केक तयार केलेला. पण हा घरीच केलेला आणि अगदी घरच्या साहित्यातनं. याला कुठलंही प्रीमिक्स लागणार नाहीये. मी इथे घेतलेला आहे 1.5 वाटी रवा. बारीक रवा आहे हा. यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा कप मैदा. त्यानंतरून इथे आपण टाकतो आहे अर्धा कप दूध पावडर. कुठलंही डेअरी मिल्क पावडर चालेलं आहे. त्यानंतर इथे आपण 1 चमचा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण दळून घेतोय. यामध्येच मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. हे सगळं दळून झालेलं आहे आणि याला बघा हे अशा पद्धतीने टेक्स्चर यायला हवं आहे. रवा जर तुमच्याकडे जाड असेल आहे, तर तुम्ही त्याला आधीच मिक्सरमध्ये वाटून घ्या, जेणेकरून तो बारीक फॉर्ममध्ये येईल. आता आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर आंबा नको वापरायला. मग मी इथे आंबा घेतलेला आहे. जरा तो आंबट होता, त्यामुळे मी त्यात साखर घालून त्याला वाटून घेतलेलं. ते वाटण देखील मी इथे 1 वाटी घेतलेलं आहे. कारण आपण 1.5 वाटी मैदा घेतलेला. ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला, अ, रवा घेतलेला, मैदा घेतलेला, त्याच वाटीने आपण इथे आंब्याचा पल्प देखील घेतलेला आहे. आणि इथे मी अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे. गरज पडल्यास मी इथे अर्धी वाटी दूध परत वापरणार आहे. आता हे सगळं छान पद्धतीने मिक्स करून मी इथे 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेलाला कुठलाही सुगंध नसावा, मोहरीचं तेल किंवा कुठलंही सेंटेड तेल इथे वापरायचं नाहीये. अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलं आणि मी मिक्सरला दळून हे बघा अशा पद्धतीचा हा पल्प तयार झालेला आहे. आता यामध्ये मी टुटी फ्रुटी टाकणार आहे. टुटी फ्रुटीमध्ये मी मैदा टाकून आणि त्याला छानपैकी मिक्स करून ठेवलेलं आहे. हे बघा, ही आता मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करते आहे. याला हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्या पल्पमध्ये. ते जे काही मिश्रण आपण बनवलेलं आहे त्यामध्ये. आणि आता आपण ते केक टिनमध्ये टाकूया. इथे तुम्ही याला तेल लावून ग्रीस करून घेऊ शकताय, मैद्याने कोटिंग करून किंवा बेकिंग पेपर टाकलात तरी चालेल. मी इथे बटर पेपर टाकलेला आहे, बेकिंग पेपर. त्यामध्येच मी हे इथे बॅटर टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने याला टॅप करायचं आहे. ही सगळी प्रोसेस सुरू असताना मी 15 ते 20 मिनिटं बेकिंगसाठी आपण भांडं इथे गरम करायला ठेवलं होतं. ते छान प्रीहीट झालेलं आहे. त्यामध्ये मी हे केक टिन ठेवतीये. हे बघा. आता याला मी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं बेक होऊ देणार आहे. 15-20 मिनिटांनंतर साधारण मला याला 20 मिनिटं लागले. 20 मिनिटांनंतर हा केक छान बेक झालेला आहे बघा. चाकूला कुठल्याही प्रकारचं बॅटर लागलेलं नाहीये, म्हणजे आपला केक बेक झालेला आहे. आता याला झाकण लावून परत तसंच ठेवायचं आहे. जेणेकरून उरलेलं जे काही असेल आहे ते छानपैकी कलर येतो त्याला, छान बेक होतो आतून. आता ते थंड झालंय. थंड झाल्यानंतर मी हा केक टिनमधनं काढतीये. हे बघा, बटर पेपरला बघा किती छान मस्तपैकी त्याला कोटिंग आलेली आहे. आणि कलर बघा केकचा. आहे ना बेकरी स्टाईल. किती मिनिटात बनला हा? अर्धा तास. 35 मिनिटं. 30 ते 35 मिनिटामध्ये आपला हा केक रेडी आहे. मुलांना घरी गोड खावंसं वाटतं. मग बाहेरचं आणून देण्यापेक्षा आपण घरी या पद्धतीने रवा केक बनवू शकतो. जो पूर्ण मैद्याचा नाही आहे. हेल्दी, टेस्टी आणि डिलिशियस. आणि हा केक तुम्ही एअरटाईट जारमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकताय. मुलांना हवं त्यावेळेला तुम्ही याचे स्लायसेस काढून देऊ शकताय. आता हा मी बनवला, पण माझ्याकडे हा काही 4 दिवसांच्या वरती पुरलेला नाहीये. 4च दिवसांमध्ये हा संपला. पण काही हरकत नाही. आंब्याचा सीझन सुरू आहे, तोपर्यंत हा आंबा केक मी बनवत राहणार आणि माझी मुलगी तो खात राहणार. मग तुम्ही कधी बनवताय? नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. हां, याला जर केक टिन नसेल, तर तुम्ही अप्पे पात्रात देखील बनवू शकताय. कुठल्याही पातेल्यात बनवू शकताय, कुकरच्या भांड्यात बनवू शकताय. याला बेक करण्यासाठी कुठलंही ओव्हन नकोय. तुम्ही कढईमध्ये, पातेल्यामध्ये, कुकरमध्ये, कुठल्याही वस्तूंमध्ये तुम्ही याला बेक करू शकताय. केक बनवणं अवघड नाहीये. हां, पण बनवायला घेतला पाहिजे. बनवलात तर नक्की जमेल. मी सांगितलंय त्या पद्धतीने करा आणि मला तुमचे अनुभव शेअर करा. कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. तेव्हा ते बघण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.